आता काय माहिती का, त्यांना ज्यावेळेस दिलं गेलं त्यावेळेस आम्ही त्यांच्या विरोधात गेलो नाही. ठीक आहे, आम्ही ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्यावेळेस त्यांनीही आंदोलनं केली आमच्या विरोधात, काय वाढलं नाही. पण हैदराबादच्या गॅजेटचा आधार घेऊन जी आर काढला, त्यामुळे तो चॅलेंज होऊ शकत नाही. ते किती बी तर पुढे द्या, ते होऊ शकत नाही. पण आम्ही जर इतकं लढून मिळवलेलं असेल तर आम्ही सुद्धा 94च्या जी आरचे सगळे कागदपत्र काढायला लागलेलो आहोत. आता जशाल तसं वागावं लागणार आहे इथून पुढं आम्हाला. ठीक होतं, तुम्ही विरोधाला विरोध करत होते, ते लोकशाहीला धरून ठीक चालू होतं बा म्हणलं आम्ही मागतो ते विरोध करतेत, आम्ही मागतो ते विरोध करतेत, चालू होतं लोकशाहीप्रमाणे. पण ज्यावेळेस आम्ही आता आमचं रक्त जाळून रक्त सांडून आम्ही गोरगरिबांनी जी आर मिळवला आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा, तर तुम्ही त्याला चॅलेंज करणार म्हणजे आमच्या मुळावर उठणार. मग आता आम्ही तुम्हाला नाही सोडणार. मग आता जशाला तसं आम्ही तुमचा 1994चा जी आर त्याच्या विरोधात आम्हीही कोर्टात जाणार आहे. आम्ही ते रद्द करायला लावणार आहे, कारण ते 16% आरक्षण आमचं आहे ते आम्ही मिळवणार आहे. आणि वरचं 2% सुद्धा उडवणार आहे, 50% वरचं. तुम्ही जसं खेळताल तसं खेळणार आहे. हे जर मागं नुसतं म्हणत होतो आम्ही चॅलेंज करू, वाटायचं नको जाऊ द्या, गरिबाच्या लेकराचं कशालाही करायचं. पण आता ओबीसीच्या गरिबांचं वाटोळं करायचं ठरवलंय तुम्ही, भुजबळ त्याने ठरवलं ना, आमचा चॅलेंज करतो म्हणजे आमचं वाटोळं करायला लागला. तर मग मी गरिबाला आणखी नाही सांगतो ओबीसीच्या, की ओबीसी बांधवांना त्याला समजून सांगा, त्याच्यामुळे तुमचं वाटोळं होऊ शकतं. तो जर आमचं वाटोळं करायला लागला तर 94चा जी आर रद्द होतो, मग तो आम्ही करणार आहे. पुन्हा मग आता म्हणू नका, आमचं तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही त्याला सांगा की नुसतं राजकारणासाठी वाटोळं करणारा माणूस, ओबीसीचं त्याने वाटोळं केलं, त्याने आमचा जी आर चॅलेंज केला, आम्ही 94चा त्यांचा 1994चा केलाच म्हणून समजा, आणि तो बाद होतोय हे आम्हाला पक्का माहिती आहे. आणि आम्ही सुद्धा आता कागदपत्र काढायच्या तयारीला लागले.